आता सकाळचे वाजले 6, अजून अंधारच आहे. सो आज ठरवलं आम्ही माथेरानला जायला. खूप टाईम झाला ॲक्च्युली की ह्या बकेट लिस्टमध्ये होता. सो फायनली असं अचानक रात्री 12 वाजता ठरलं की निघूया म्हणून. सकाळी 5ला रेडी. सो चला निकलते हैं अभी माथेरान. फायनली आता माथेरानच्यासाठी आलेलो आहे. आता ॲक्झॅक्टली कुठे पॉईंट्स अजून बघायचेच आम्हाला. एक एक दाखवून जेवढं दाखवता येईल तेवढं. पण मेन हायलाईट आहे टॉय ट्रेन. सो लेट्स गो. असे पण घेतो ना, हे पण तर इथे रिक्षा घ्यायची असेल तर इथं पहिले तुम्हाला लाईन लावावं लागेल. ते टोकन देतील, मग इकडनं तुम्हाला पॉईंटच्या जवळ सोडतील. पॉईंट तुम्हाला सगळं पायीच करावं लागणार आहे. सो मॅक्सिमम पायीने सगळं ॲक्च्युली टोटल सांगितलं 38 पॉईंट्स आणि ॲक्च्युली एका दिवसात पॉसिबल पण नाहीत. आणि उगाच फक्त दमून जाल. तर जेवढे लोकेशन एन्जॉय करायचे करा, 4-5 करा, बट निवांत एन्जॉय करा. हो हो फिर किती डॉग आहेत? टोटल 5 रिक्षा आहेत, त्यातले पण 3 इलेक्शनसाठी ठेवले. 2 रिक्षा फिरून आहेत. इथं ऑप्शन पण नाहीत सिन्स हा इको झोन आहे. तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या नाही वापरू शकत, काय नाही. सो इथं नॉर्मली हे घोडासाठी तुम्हाला भरपूर फोर्स करतील आणि कॉस्ट समहाव काय पण लावते. आपण 30 रुपयात जाऊ ना. ऑटोने 30 रुपये मध्ये जाऊ शकता, बट आता भेटतच नाही. वाट बघून आम्ही 15 मिनटं थांबलो, काही उपयोग झालेला नाही. पॉईंट्स ॲक्च्युअली लांब आहेत. निवांत गप्पा मारत फिरत बसला तरी निवांत होऊ शकतं, पण लोकेशन अशी बघायला छान वाटते काय का. बघून होती आणि नंतर मग इकडे येणार. ओके, अच्छा, इकडनं पहिले पॉइंट्स करू, मग तिकडनं फिरू मार्केटमध्ये, आहे ना. हे हा जे पॉईंट गेले ना, हां, गाडी मार्केटलाच रोड गेला गाडी. अच्छा अच्छा, आतला गेला ते तिथपर्यंत तुमचे पॉईंट होतील ते. अच्छा अच्छा, म्हणजे पॉइंट पण होईल आणि मार्केटचं पण होईल. मार्केटची होईल, खायलाच भेटते पॉईंटला. नाही, हे बघितलेत का आम्ही? आम्हाला लेक बघायचं होतं. आबूच नका, मेन मार्केटला जावा, खावा प्यावा. हां, तेच लेक कुठेतरी लेफ्टला आहे ना, बाग आहे तिकडे, बागच्या लेफ्टला आहे ना तिथे आपला लेक. लेक नाद नाही बघण्यासाठी. हो, पावसात आणखी सुंदर असेल. सो ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास चाललोय. तिकडे पोहोचायचं, तिकडे जायचंय. स्टेशन मार्केट. मग काय पायीच सांगितलं, अर्धा तास पायी चालू. मला वाटलं फार वेळ लागेल, पण आलो. ठीक आहे, गप्पा मारता मारता कळत नाही वेळ. आलं स्टेशन, मेन गावात आलो आपण. घर वगैरे पण तू गाव
गावाचं तुला माहिती मला, गावात आलो. ठीक आहे. आता आपण गावात आलेलो आहोत. त्यानंतर एक लेक पॉईंट आहे, तिथं बसायचं निवांत, जेवण करायचं, टॉय ट्रेन पकडायची नेरळपर्यंत, निवांत दिवस घालवायचा. गडबड नको, कारण की सगळे पॉईंट सारखेच दिसतात. आणि इथे घोडेवाले चला तुम्हाला 500 रुपयात 5 पॉईंट दाखवतो. 5 पॉईंट काही नसतात, हार्डली 2 पॉईंट असतात. खाली उतरून तुम्हाला स्वतः बघावं लागतं, असं आहे. पण हां, ओल्ड पर्सन असेल, आईबाबा असतील तर त्याच्यासाठी घोडा ठीक आहे. पण यंग लोकांसाठी मला वाटते वॉकिंगच. आता मी तर सेकंड टाईम येत आहे, ते फर्स्ट टाईम येत आहे. सो चालू शकतो आपण, एवढं कठीण नाही आहे. म्हणजे अमन लॉजपासून किंवा आपण कार ठेवली आहे तिथून ते गावात येईपर्यंत येऊ शकतो. काय फरक, आणि ते पण उपाशीपोटी येऊ शकतो. हां, असं नाही की खाऊन आम्ही काहीच खाल्लेलं नाही, काहीच खाल्लेलं नाही अजून. हां, पण एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जास्त सामान कॅरी करू नका. पाण्याची बॉटल घ्या, तसं अवेलेबल सगळं येतं, पण एक स्वतःजवळ असलं पाहिजे. पाण्याची बॉटल असू दे, खाऊ जर असेल तर मोस्टली फ्रुट्स वगैरे घ्या, बेटर आहे. सगळं फेकून जर चालू शकतं, पण प्लास्टिक बिस्टिक जास्त काय कॅरी करू नका. आणि मॅक्सिमम लोड कॅरी करू नका. आणि हातात खाण्याचं सामान ठेवायचं नाही. हातात नाही ठेवायचं, कारण माकडं आता इथं झालेत हुशार, तर त्यांना सवय झाली, ते फक्त अंगावर अटॅक केल्यासारखे येतात. जवळ फक्त येतात, तर लोक खाणं टाकून देतात. त्यामुळे फेकून बिकून काही टाकू नका. ऑटो भेटतीये, तिथून आपण ऑटो घेतली ना. अच्छा, इथपर्यंत येते. हां, इथपर्यंत येते. हा बघा, नॉर्मली काय ऑटो बिटो सगळे आहेत. बेटर आहे वॉकिंग एनी टाईम. तुम्ही जर ठीक आहे वर्कआउट वगैरे करता, सगळं करताय, जेवढ्या गोष्टी तुम्हाला चालून फिरून एन्जॉय करता येतील ना, ते सगळीकडे गाडीत मजा येणार नाही. आणि जर तुम्हाला गाडीची सवय लागली तर काहीच एन्जॉय करू शकत नाही. ॲक्च्युली इथे खाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत, रिजनेबलच रेट आहेत. टेस्ट बघूया आता कसं आहे. जर तुम्हाला ऑप्शन असेल तर बेटर खाऊन या. आणि जेवढा लवकर तुम्ही ट्रॅव्हलिंग करा, दॅट विल बी बेस्ट. बाकी तुमको क्या बोलना. प्लॅन करून यायचं सगळं. टायमिंग जरा ऑड आहेत नेरळपर्यंतचे. ओके. सो हे आहे मार्केट प्लेस इकडचं. सो मार्केट आता जास्त गर्दी नाही, विच इज गुड थिंग. म्हणजे जेवणासाठी भरपूर काय काय. त्या साईडला मस्जिद आहे, जामा मस्जिद. आणि इकडं आहे रतनभाई पेस्तोंजी कपाडिया मेमोरियल मार्केट. 1919ला बनलेलं आहे. तो गेट तेव्हापासूनचा अजून टिकून. ते एक जैन मंदिर पण आहे. सो ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आहेत इथे. म्हणजे सगळे कास्टमधले, सगळे रिलिजनमधले लोक आहेत. कास्ट नाही, सॉरी, सगळे रिलिजनमधले लोक आहेत. आणि इथं हॉटेल आणि रिसॉर्ट तर भरपूरच आहेत, तर जास्तच आहेत. लोकांना सोयी पण पाहिजेत. तुम्ही, मला वाटतं जास्त करून खरंच सांगतो, तुम्ही चाला फिरा मस्त आहे की खरंच छान वाटेल, रॅदर दॅन गोईंग ऑन गाडी अँड ऑल. वेळ लागतो बट टाईम काढा तेवढा. पॉइंट आहे, इको पॉइंट आहे. आणि तर इथं आहे शार्लट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट अँड लुईसा पॉईंट. सो ॲक्च्युली आम्ही बघायला आलो इथे शार्लेट लेक. शार्लेट लेक बघूया कसं आहे. चलो. छान पण आहे. टेन्शनचं काम नाही. म्हणजे एकदम आयसोलेट जागा तर तसं नको ना. प्रॉब्लेम नाही. जॅकेट उगाच आणलं, काय थंडीच नाहीये. पण थंडी वाजणार तुम्ही माणसं आहेत ना. पण काही नाहीच आहे ना, उगाच हे घेऊन फिरते मी. असंच असतं.
थंडी लागली तरी ऐकावं लागतं, कारण की बघ एवढं घेतलं तरी त्यांना वाटतं. पण ॲक्च्युली असं छान वाटतं. घनदाट आहे तरी पण अशा ठिकाणी यायचं आहे ना, हे जीन्स बिन्स आहे, मस्त ट्रॅक पॅन्ट घाला, हे असं ट्रॅक पॅन्ट, शूज, टी शर्ट्स, ग्लासेस वगैरे असेल तर छानच आहे. मस्त फोटो काढा, रेकॉर्डिंग करा आणि चालत राहा. बेस्ट. मलंग पॉईंट पण आहे इथं, इकडनं खाली जायचं आहे. तेव्हा शार्लेट लेक लिहिले की, वाच की शार्लेट लेक. आम्ही फक्त ही मागच्या आले होते आणि 2-4 वेगवेगळे पॉईंट बघितले. मोस्ट ऑफ द टाइम सेमच आहे म्हणतात ते, डोंगर दऱ्या सगळ्या सारख्या. सो आता हिने फक्त शार्लेट लेक बघायचं आहे. पूर्ण चालत चाललोय आम्ही. हे बघा इथं लिहिलेलं आहे, तो हमको जाना है इधर. असे सगळे लेक इथं. डायरेक्शन तुम्ही विचाराल लोकांना, सांगतात ते पण, बट काय काय चुकीचे पण सांगतात. सो ऑफ रोड जाऊ नका अशा ठिकाणी, ते सांगतोय. मोठे रोड्स आहेत, यूज दॅट वन. छोटे छोटे शॉर्टकटमध्ये चुकायला होईल. प्लस इथं सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल नाहीत. आता आम्ही एवढं वेळ चालतोय, खूप कमी लोक दिसतात. हा का अख्खा रस्ता आहे, कोण दिसत नाही. हे बघ कोण दिसतंय का, आम्ही दोघंच चालतोय. सो ऑफ द रोड आहे, तर जरा काळजी घेऊ. सुंदर. बापरे इथे जवळ पाणी. हा जो शार्लेट लेक पॉइंट आहे, दिस इज शार्लेट लेक पॉइंट. शार्लेट लेक आहे हा. कोणता? शॉरलाईट. आणि एवढा वेळ चाललो तर थोडं छान वाटतंय मस्त. पण एवढ्या वरती उंचावर एवढं पाणी एक्सपेक्टेड नाही आहे. आणि साईडलाच मला वाटतं त्याची वीज क्रिएट करतात इकडे, नाही का, इलेक्ट्रिसिटीचं आहे. आणि आश्चर्य आणि शॉकिंग काही पण म्हणा तुम्ही, पण एवढ्यावरती हे सगळं सामान आणणं म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेर आहे. घरांचे पत्रे असू दे, जांभा असू दे, फार कठीण आहे चालणं. आणि फक्त एक बॅग घेऊन आम्हाला दमायला झालं. हे एवढं पाठीवर आणायचं, आणि रस्ते पण काही असं व्यवस्थित नाही. लोक आता बनवत आहेत ते जांभा दगडांनी, नाही का, गावातले लोक. सो मानलं पाहिजे लोकांना. खाली गेली होती ना. हा मंदिर. सुंदर जागा आहे का एकदम. ॲटलिस्ट शार्लेट लेकच्या इथे ना थोडंसं तुम्ही जर आत आलात, म्हणजे इथं बसायला खूप छान जागा आहे. तुम्हाला ट्रेल दिसेल असं रस्त्याचं मस्त आहे की. आणि पाण्याकडे सगळे येण्यासाठी रस्ते आहेत असे आतल्या साईडला. तर या साईडला थोडं पाणी जास्त खोल आहे, काय काय ठिकाणी कमी आहे. पण नॉर्मल गर्दीपेक्षा हार्डली 2 मिनटं तुम्ही फक्त डायव्हर्ट झालं, तेवढं सुंदर रस्ता आहे.
पाणी एकदम आहे थंड. आता बसलो आम्ही ते आणि टाकायची हिंमत होत नाही. टाकून बघ. पाय पाय चल दोघं. 1 2 3 लेट्स गो. काय गार आहे बे. स्वच्छ पाणी आहे एकदम. नाही पण स्टार्टला डिप केलं तोच शॉक होता पाण्याचा आणि नंतर एकदमच नॉर्मल झालं. काय झालं? काही नाही इथं. पाय हे लागले तुला. रूट्स आहेत ग. बिंदास चलो घूमने आए हो तुम. ये चल इधर. माझ्या अंगावर बघायचं नाही तर सावकाश एकेकाने या. म्हणून म्हटलं ये म्हणून. पाय ना कधी पण आडवे ठेवायचे. एक आडवा एक सरळ. हा आता स्टेबल झाली. दे मला. रेती होती ना तिथे. ऐसे ही आराम से जाओ. एक जो सांगितलं तसंच. मी सांगितलं पाण्याची बॉटल दे मला. ये इधर से ये गलती. ती कशी गेली आता मी दाखवतो. माय पॉइंट ऑफ व्ह्यू. फिश 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 फ्यू फ्यू. हा 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 हा.
कसा आला आरुमी? मला कसं जमलं? हो 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 हो. थांब. गड सरली बाबा पोरगी. चला. जांभा आणायला पण किती मेहनत लागली असेल ना? हो मग एक एक जांभा 40 रुपये 40 किलो. आय थिंक जास्त असतो. नाही मला तरी 40 सांगितलं. खंडाला के घाट के ऊपर फोटो खींच के आएंगे. ओए करता दिल मेरा दीवाना. ला 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 ला. फोन लगा वाह. तू अपने दिल को जगा. आगे आवाज कोणाचा? आमिर खान. चिल्ले. क्या है जिसका माजरा? अरे पल में संभलता है, पल में बिगड़ता है, कंफ्यूज करता है साला. हाय. फायनली आता 1 वाजून गेलं आहे. 2:15 आय थिंक 2:45ची ट्रेन आहे. सो 2 वाजता तरी तिकीट बुक करावं लागणार आहे. सो त्याच्या आधी व्यवस्थित खाऊन घेतलं पाहिजे, कारण ऑलमोस्ट 2-2.5 तासाची मिनी ट्रेन ट्रॅव्हलिंग असणार आहे. ते जाणार स्टेशनपर्यंत आणि तिकडनं परत मला कार घ्यायला, सिन्स गाडी दुसऱ्या गाड्यांच्या परमिशनने परत तिकडनं मला दुसरी गाडी हायर करून परत वरती यावं लागणार आहे. त्यासाठी फक्त वेळ जातो, कारण ट्रेन ट्रॅव्हल ऑलमोस्ट 2.5 आवर आहे. स्वतः मस्त खायचं आणि बॅक टू मिनी ट्रेन. तिकीटसाठी लाईन लावत आहे आता. माथेरान टू नेरळ.